मानसी, आता आप्पा परत आल्याशिवाय हा प्रसन्न इथून हलणार नाही. हो, पण आई आता आपल्याला जायला हवं. आमंत्रणाशिवाय असं आलेलं बरं दिसतं का? थांब ग, इथे आपल्याला कोणी बघत नाहीये. आणि बघितलं तर बघितलं, पण हा इथे थांबलाय ना, म्हणजे आप्पा नक्की परत येणार. थांब रे जरा, थांब म्हंटल ना. सत्यानाश. अरे तू आहेस होय? देवासारखा आलास रे बाबा. अरे आप्पानी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. काय आप्पा पण तिकडे? अरे आले होते पण आता परत गेलेत. पण परत येऊ शकतात म्हणून तर आम्ही लक्ष ठेवून आहोत ना. प्रसन्न भाऊजींना इथे बसवून गेलेत ते. नाही, मग मी पण लक्ष ठेवतो. ठेव. मला माहितीये, 1 से भले 2, 2 से भले 3, 4. मी डबल आहे ना. लक्ष ठेव. सावकाश, हळू. थांब ना जरा. मॅडम, What are you doing? Why are you not looking after the guests? यांना विचारा. गोलमाल. कोणाला यांना? कोण आहे इथे? 1 मिनिट. तुम्ही इथे काय करताय? हिला विचारा. यांना विचारा. तुम्ही सगळे इथे आहात? द होल फॅमिली? 2 वेफर घेऊन ये. काका, मॅडम त्यांना पण घेऊन. तुम्ही सगळेजण इथे काय करताय? मी ते आपण बरोबर इथे आलो. Wait a minute. You mean that crazy Ketkar is here? At my party? Oh ho ho! Mr. Ketkar, welcome. Arey, please come. Attention everybody, attention. Please listen up, सगळ्यांनी लक्ष द्या. We have an uninvited guest here at the party. Uninvited असले तरी ते आपले गेस्ट आहेत, सो आपल्याला वेलकम केलंच पाहिजे, राईट? So please put your hands together for Mr. Appa Ketkar. पहिल्यांदा पाहिली असेल ना अशी लॅविश पार्टी तुम्ही? आणि फ्रेंड्स, बाय द वे, ते एकटे आले नाहीयेत हा. त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला बरोबर घेऊन आलेत. सो वी हॅव टू वेलकम देम एज वेल, राईट? सो प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर. इतर वेळी लोकांना अक्कल शिकवतात, पण असं न बोलवता कोणाच्याही पार्टीमध्ये जाऊ नये इतकी साधी गोष्ट माहित नाहीये ह्यांना, राईट? हे बघ, 100 वेळा जरी तू निमंत्रण दिलं असतस ना तरी सुद्धा आलो नसतो तुझ्या या कार्यक्रमाला. पण तुझ्या या वाया गेलेल्या कार्ट्यामुळे इथे यावं लागलं. सभ्य घरातल्या मुलींना फूस लावणं हा फावल्या वेळातला उद्योगच आहे त्याचा. माइंड युअर लँग्वेज मिस्टर केतकर. डोंट फॉरगेट यू आर हियर ॲट माय पार्टी. इंग्रजीत बोलून तू माझं तोंड दाबू शकत नाहीस. आणि हे बघ, तुला ओरडायचं असेल ना तर तुझ्या मुलाला आधी ओरड, त्याला आधी वटणीवर आण. हाऊ डेअर यू! स्वदेशी मुलींना फसवून
परदेशी घेऊन जायचा डाव रचलाय तुम्ही कांगारूंनी. यू नो व्हॉट मिस्टर केतकर, यू नीड टू ग्रो अप. तुम्ही काय मूर्खासारखं बडबडताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? नाही बरोबर आहे, तू आता मला मूर्खात काढणारच, कारण तेच तुला सोयीच आहे. पण तुझ्या मुलाला तुझीच पूस आहे म्हणून इथल्या मुलींशी प्रेमाची नाटकं करतोय तो. गोळ्या भाबड्या त्या जाई जोशीलाही फसवलंय त्यानं. काय पुरावा आहे तुमच्याकडे की माझ्या मुलांनी जाईला फसवलंय? एकाच वेळी अनेक मुलींना नादाला लावणं हा छंद आहे त्याचा. चांगल्या घरातल्या मुलींना तो प्रेमाच्या चाळ्यात ओढतो. प्रेमाचं खोटं नाटक करून लग्न केलं तर ते फसवणं म्हणता येऊ शकतं, पण माझा मुलगा प्रेम करतो तिच्यावर. नचिकेत लग्न करणारे जाईशी. आणि त्यांचा प्रेमाचा स्वीकार करणं जर पाप असेल तर ठीक आहे, केलंय मी पाप. अगं काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? ऑफकोर्स कळतंय. माझा मुलगा नचिकेत आणि जाई यांचं लवकरच लग्न होणार आहे. जाई माझी होणारी सून आहे. And here they are. Ladies and gentlemen, please welcome the lovely couple, Nachiket and Zai. माझा मुलगा नचिकेत आणि जाई यांचं लवकरच लग्न होणार आहे. जाई माझी होणारी सून आहे. माझा मुलगा नचिकेत आणि जाई यांचं लवकरच लग्न होणार आहे. जाई माझी होणारी सून आहे. साई, अगं काय वेळ लागलाय का तुला? नाही बाळा, मी तुला असं काही करू देणार नाही. नाही 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 बाळा, हे बघ देवाने दिलेलं आयुष्य असं संपवायचं नसतं बाळा. अगं नाही. ए कल्पना, अगं काय कोण आयुष्य संपवते? काय बोलतेस तू बडबडते? ईश्वरा, हो फार वाईट वाईट विचार येत आहे तो माझ्या मनात. हो पण कशाबद्दल येतात विचार? अहो, नचिकेतनी फसवलं म्हणून सई आपल्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार? काय अभद्र बोलतेस कल्पना हे? ओ, पण माझ्या मनातली भीती तुम्हालाच बोलून दाखवणार ना मी. या सगळ्याचा फार परिणाम झालाय हो सईच्या मनावर. हो बरोबर आहे, पण सई असं टोकाचं पाऊल उचलणार नाही. मनानं खंबीर आहे ती माझ्याच सारखी. हो, पण काही असलं तरी प्रेमभंग झालाय तिचा. आणि आता तर काय, नचिकेतची आई लग्नच लावून द्यायला निघालीये जाईचं आणि नचिकेतचं. हो बरोबर आहे. मला ना बोलायला हवं तिच्याशी, छान समजूत काढायला हवी तिची शांतपणे. हा बरोबर ना? खूप त्रास दिलाय हो त्या इरावती बाईंनी आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा माझ्या सईला. आणि ती जाई ना, ती एकदा भेटली ना की चांगलं सुनावणार आहे मी तिला. अगं तिला सुनावून काय उपयोग आहे कल्पना? अहो असं कसं म्हणताय तुम्ही? अहो सईची मैत्रीण आहे ना ती. मग मैत्रिणीशी कोणी असं वागतं? तिचं जाऊ दे ग. आपण ना आपल्या सईवर लक्ष केंद्रित करूया. तिच्याशी बोलायला हवं. तिच्याशी बोलायला वेळच नाही मिळाला.
चल चल सईशी बोलूया. चल बरं, चल चल ये अहो ये ग, ते होईल नंतर. ये ये. सई 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 बाळा. अहो अहो सई नाहीये खोलीत. ही एवढ्या रात्री कुठे गेली आता? आप्पानी पाहिलं ना तर गजब होईल माहितीये. अहो आप्पा झोपले असतील. अहो पण हे काय चाललंय यांचं? नचिकेतच्या आईनी आजच त्या जाईचं आणि नचिकेतचं लग्न ठरलंय म्हणून सांगितलं ना. मग हा नचिकेत अजून का भेटतोय आपल्या सईला? फक्त तो भेटत नाहीये तर सई सुद्धा भेटते त्याला. अहो तेच हो. ईश्वरा, माझं तर डोकंच चालत नाहीये बाई. मॉमने बॉम्बच टाकलाय. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर त्यांना जाई कशी काय आवडू शकते? तुला माहितीये नचिकेत, मी जाई म्हणून त्यांच्याशी इतकं स्पष्ट बोलले ना की मला वाटलं त्यांना जाईचा राग आला असेल. नाही, उलट हा स्ट्रेट फॉरवर्ड ॲटिट्यूड आवडला तिला. काय सांगतोस? आय मीन मी विचारलं तेव्हा तिने हेच रिझन दिलं. दॅट्स व्हाय आय कॉल्ड यू हिअर भेटायला. पण नचिकेत आता काय करायचं आपण? म्हणजे जाई आणि नचिकेतचं लग्न कसं होणार? सई, लेट्स मेक इट सिम्पल. सांगून टाकू आपण सई आणि जाई सेमच आहेत. बरोबर आहे. मलाही असंच वाटतंय की जे काही आहे ते आपण खरं सांगून टाकूया. मग काहीही झालं, कितीही चिडल्या ना त्यात, तरी जाऊ दे, आपण बघू ते. हा, तू सांगून टाक. मी? हो, तुझ्या आई आहे, तुलाच सांगावं लागणार. नाही प्लीज, मॉमचा ब्लास्ट होईल अँड आय कांट हँडल दॅट. प्लीज तूच सांग. वेडा आहेस का नचिकेत तू? त्या मला गोळ्या घालतील. मी नाही सांगणार बाबा, तू सांग. नाही सई, आय एम रिअली स्कॅर्ड. आय कॅन नॉट डू दिस. प्लीज तूच सांग. नचिकेत, अरे असं काय करतोस? मला विचार करूनच घाम फुटतो रे. आपल्या दोघांऐवजी दुसरंच कोणीतरी सांगितलं तर? लेट्स डू वन थिंग सई. आपण एक लेटर लिहू. चिठ्ठी? आणि त्या डिटेल मध्ये एक्सप्लेन करू आपण की काय झालं, कसं झालं ते, सो दॅट वी डोंट हॅव टू फेस एनिथिंग. आणि आपल्याला खरं पण सांगता येईल. बट लिहावं तुला लागेल बिकॉज शी कॅन फाइंड आउट माय हँड रायटिंग. हो चालेल ना, लिहीन मी. डन देन. गुड नाईट. शुभरात्री. त्या जाईला ना आता भेटायलाच हवं एकदा. प्रिय मिसेस देशपांडे, तुम्ही ज्या मुलीला जाई जोशी समजताय ती सई केतकरच आहे. सई तुम्हाला आवडावी म्हणून आम्हाला हा शेवटचा उपाय करावा लागला. आता तुम्हाला जाई म्हणजे सई आवडायला लागली आहे आणि तुम्ही तिचं लग्न नचिकेतशी करून द्यायला तयार झाला. ही चिठ्ठी मी म्हणजेच सई लिहितेय. तुम्हाला हे मान्य असेल तर आज तुम्ही तुमच्या अंगणाऐवजी गच्चीत व्यायाम करा. मी समजून जाईल. आणि गच्चीत नाही केलात तरीही मी समजून जाईल की तुम्हाला हे नातं मान्य नाहीये. तुमच्या समोर उभं राहून बोलायचं धाडस नव्हतं म्हणून ही चिठ्ठी. तुमची सई उर्फ जाई. सई, बाळा, मला तुझं दुःख कळतंय. आपल्याच मैत्रिणींनी पाठीत खंजीर खुपसल्यावर किती वेदना होता त्याची जाणीव आहे मला बाळा. कोण मैत्रीण आई? तीच जाई जोशी. मैत्रीणच आहे ना ती तुझी. सई, आज तिच्या घरचा पत्ताच दे मला. नाही, तिच्या घरी जाऊनच चांगला जाब विचारते तिला. आई जाई नाहीच आहे. नाहीच म्हणजे? म्हणजे ती इथे नाहीये. ती 2 दिवसासाठी सांगलीला गेली आहे तिच्या मावशीकडे. हो, भटक भवानी. नाही, भेटायचंच आहे मला तिला.
माझ्या मुलीच्या वाईटावर का उठलीये म्हणून चांगलं विचारणार आहे मी तिला खडसावून. हो विचार. हा ती आली ना की मी सांगते तुला. वाटच बघते मी तिची. येऊच दे तिला माझ्या समोर. सुंठी वाचून खोकला गेला. हो त्या कांगारणीनं तिला शोभेल अशी सून शोधून काढले बरं का. आता माझा काल कितीही अपमान केला तरी सुद्धा त्या अपमानापेक्षा सुद्धा मला मिळणारा हा आनंद खूप मोठा आहे. हो देवाच्या कृपेने आपली सई वाचली बरं का त्याच्या तावडीतून. हो. आपल्या अंगणात हा कागद कुठून आला? हा? काहीतरी लिहिलंय याच्यावर. सौभाग्यवती, माझा चष्मा आत राहिलाय तेव्हा मला जरा वाचून दाखवा ह्याच्यावर काय लिहिलंय ते. अहो जाऊ दे हो. असं रस्त्यावर पडलेला कागद कोणी उचलून वाचतो का? मी वाचतो. घ्या. आणि रस्त्यावर काय, रस्त्यावर हे आपलं अंगण आहे ना. हो घ्या वाचा वाचा ना. सौभाग्यवती, अहो चिठ्ठी वाचून तुमची वाचा गेली का? काय लिहिलंय सांगा ना. अहो गोड्या मसाल्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी करून ठेवली होती. ती उडून अशी बाहेर कशी आली याचा विचार करत होते. हो का? बरं बरं. आलेच मी. हो. इथेच होती चिठ्ठी. कुठे गेली अचानक? अरे देवा, वाऱ्याने उडून तर गेली नाही ना? झालं. ती चिठ्ठी जर कुणाच्या हाती सापडली ना तर खूप मोठी गडबड होईल. कुठे शोधू चिठ्ठी? डोकं फिरलंय सईचं. नचिकेतच्या आईला आता सगळं खरं सांगायची वेळ नाहीये. आणि मला न सांगता अचानक कसं कसं काय ठरवलं या मुलीनी? इथे पण नाहीये. इथे गेली. कुठे गेली चिठ्ठी? देवा, सापडतच नाहीये. ती चिठ्ठी जर कुणाच्या हाती लागली ना की झालं कल्याण. सही चिठ्ठी शोध सही. कमी वेळ तुझ्याकडे. सई, अगं इकडे काय करतेस? आजी इथे ना काहीच नाही. चल चल, पातीचा चहा केलाय, गार होईल. चल. हो मी आलेच. तू हो पुढे. पुढे हो, लवकर ये पण. हा हो येते येते. हा.
अय्या चिठ्ठी सापडली. चला माझी चिठ्ठी पोचली तिच्या पत्त्यावर. Those Ketkars just ruined the entire party. कशाला यायचं होतं त्यांना? ते जर नसते आले ना तर this would have been the best birthday party ever. नायक, तुला जाईसारखी इतकी सुंदर, वेल एज्युकेटेड, सोफिस्टिकेटेड मुलगी मिळाली. आय एम सो हॅपी फॉर यू. खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुला काय वाटतं? काय कचरा मिचरा काय टाकतायत आतमध्ये? कचरा नाही. आय थिंक दिस इज अ लेटर. आय थिंक इट इज फॉर यू. बघ ना. लेटर? हे असं लेटर टाकतात? बघ तुझ्यासाठीच असेल ते. आर यू मॅड? I'll be back. What nonsense.